सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेस जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी भेट दिली आहे। त्यावेळी जागतिक बँकेच्या प्रतिनिधी यांचे स्वागत करण्यात आले। माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत आज स्थायी समिती सभागृहामध्ये जागतिक बँक अनुप कारंथ वरिष्ठ आपत्ती जोखीम व्यवस्थापन विशेषज्ञ, सविनीय ग्रोवर वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापन विशेषज्ञ श्री वरुण सिंग, वरिष्ठ सामाजिक विकास विशेषज्ञ श्रीमती नेहा व्यास, वरिष्ठ पर्यावरण तज्ञ, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्र आणि पावसाळी दिवसात साचून राहणारे पाणी तसेच शामरावनगर या भागातील पावसाळ्यात साचून राहणारे पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली आहे। यावेळी गुरव अँड कन्सल्टंट यांनी स्ट्रॉम वॉटर मॅनेजमेंट बाबत प्रेझेंटेशन दिले आहे। सांगलीतील महापूर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे 476 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या पथकाने सांगलीतील महापूर बाधित अनेक ठिकाणांची पाहणी केली। सदर पथकांनी सांगली शहरातील काही भागांना भेटी दिल्या आहेत। त्यामध्ये शामरावनगर, केटी बंधारा, आयर्नविन पूल, मंगलधाम सांगलीत आज जागतिक बँकेच्या प्रतिनिधींच्या पथकाने सांगलीतील नियमित पाण्यात जाणाऱ्या ठिकाणची पाहणी केली। यामध्ये कुंभारमळा, शामरावनगर यासह कृष्णा नदीच्या आजूबाजूचा परिसर तसेच मारुती चौक आदी परिसराची पाहणी केली इत्यादी परिसरास भेटी दिल्या आहेत। यावेळी आपत्ती व्यवस्थापन केंद्रास भेटीवेळी चांगल्या प्रकारे नियोजित केले आहे असे आपत्ती व्यवस्थापन केंद्र अद्ययावत केल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन केले आहे। यावेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ, चंद्रकांत खोसे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे, डॉक्टर रवींद्र ताटे, सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, अभियंता महेश मदने इत्यादी उपस्थित होते।